श्रीराम समर्थ. सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 28 सप्टेंबर. अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो. अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळेल तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम हा चांगला होतो. मी म्हणेन तसे होईल असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीतच होणार. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे, म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले प्रेम त्यावर जडते. एकदा देहावर प्रेम जडले, मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ क्रोध येणारच. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे नडते. आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे, पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्त्व नाही. नुसता जाडजूड देह कामाचा नाही. आपले मन तयार झाले पाहिजे. मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले म्हणजे मग अभिमान रहित होता येते. नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे. भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे. आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पहावे की मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का. तसे असेल तर ते मनातून काढून टाकावे. ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार. आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने सांगता आले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करत नाही. आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच, परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करत असेल ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये. मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही. मग जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय. आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकेल तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा. बोधवचन. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 28 सप्टेंबर इंदिरा एकादशी, भाद्रपद कृष्ण एकादशी. पितरांच्या उद्धारासाठी हे व्रत केलं जातं. भगवान शाळीग्रामाची पूजा या दिवशी करतात. दशमीला आदल्या दिवशी तीर्थस्नान, पूजापाठ, तर्पण करावे. दशमीला सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. एकादशीला पुन्हा सकाळी व्रतसंकल्प, स्नान, तर्पण करावे. घंटाळी मंदिरात दर एकादशीला होणाऱ्या सामूहिक पाठात नक्की सहभागी व्हावे. संपूर्ण गीतापाठ सकाळी 10:30 ते 12:30, विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी 5 ते 6 आणि हरिपाठ रात्री 8 ते 9. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.